आजचं हे हिडन लोकेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनदर गरमागरम ब्लॉग। कारण नाशिकचं ऊन म्हणजे बाहेर निघालो की डायरेक्ट पॉपकॉर्न होतंय माणूस। तर इतक्या उन्हात पण आज तुमचा भाऊ आणि हर्ष आम्ही निघालोय नाशिक पासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका हिडन लोकेशनला। तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा। सो गाईज, फायनली आपण पोहोचलोय आपल्या हिडन लोकेशनला। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। तर मित्रांनो, खरं सांगू तर नाशिकमध्ये असून पण खूप लोकांना या जागेबद्दल माहित नाही। इट्स अ हिडन लोकेशन। जर तुम्हाला माहित नसेल हे कुठे आहे तर लोकेशन म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय करेन। दर्शन करून मन एकदम शांत झालं होतं, मग तिकडनं निघालो। पण आता पोटात कावळे ओरडायला लागले होते, मग रस्त्यात थोडं थांबून चहा मारला आणि मग आम्ही नाशिकच्या दिशेने परत निघालो। आपल्या नाशिकला कोणी आलंय आणि त्यांनी गारवा बिर्याणी खाल्ली नाही मग तर त्यांनी काहीच नाही खाल्लं। चला तर मग आज द रिअल टेस्ट ऑफ नाशिक दाखवतो। गारवा बिर्याणीला गेलो आणि तिकडनं पार्सल पॅक केलं। आता रूम वरती आलो तर आमचा ओम भाऊ इकडे वॉशरमॅन बनलाय। एकीकडे मॅच चालू आहे आणि एकीकडे कपडे धुवायचा कार्यक्रम। म्हणजे ओम्याचे स्ट्रगल बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, माहितीये का। तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही सगळे रूममेट्स आणि हर्ष आम्ही गेलो होतो मॅकडीला। म्हणजे मॅकडीचं बर्गर आणि कोक आजचा बजेट तर पूर्ण हल्लेलं होतं, पण काय करणार, पोटाला हँडल पण करावं लागतं ना। पैसा तो आता जाता रहेगा पर बर्गर वापस नाही आएगा भाई। म्हणजे त्या दिवशी रात्री आम्ही सगळ्यांनी एक छोटीशी मॅक नाईट पार्टी केलेली होती। सो दॅट वॉज इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुम्हाला ती हिडन लोकेशन माहित होतं का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। झालंय आणि आपण आता चाललोय रूमवरती। आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तेवढं फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।